भारतात राष्ट्रीय जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून अशा वेळी समाजात फूट पाडणारे, बहुसंख्यक समाजाच्या अस्तित्वावर घाला घालणारे आणि विखारी राजकारण करणारे अजेंडे पुन्हा एकदा सक्रिय झाले. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डशी संबंधित मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी यांच्या नुकतेच समोर आलेला व्हिडिओ या सुनियोजित कारस्थानाचा एक भाग म्हणावा लागेल. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहे सेजल जाधव. नवी दिल्लीतील पार पडलेल्या एका जाहीर कार्यक्रमात नोमानींनी असा दावा केला की भारतात हिंदू अल्पसंख्याक आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत हिंदूंना बहुसंख्यक मानता येणार नाही. हिंदू समाजाला खिळखिळे करण्यासाठी आणि त्यांच्यात अंतर्गत भेद निर्माण करण्यासाठी नोमानी यांनी आपल्या भाषणात हिंदू धर्माच्या विविध घटकांना वेगळं करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केले. शीख, ख्रिस्ती, बौद्ध, त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तमिळनाडूतील जनता आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा भागच नाही असा जावईशोध त्यांनी लावला. मैं हजर अस्वद और खान काबा के गिलाफ पर हाथ रखकर कहता हूं कि भारत में हिंदू अकलियत में है। किसी कीमत पर हिंदुओं को अक्सरियत में नहीं माना जा सकता। मैं फिर दोहराता हूं, सिख हिंदू नहीं हैं, क्रिश्चियंस हिंदू नहीं हैं, बुद्धिस्ट हिंदू नहीं हैं, शेड्यूल कास्ट के लोग हिंदू नहीं हैं, ट्राइबल लोग, आदिवासी लोग जो इस मुल्क के असली बाशिंदे हैं सबसे कदीम, वो भी हिंदू नहीं हैं। तमिलनाडु के लोग हिंदू नहीं हैं, लिंगायत हिंदू नहीं हैं। नोमानी यांचं हे विधान अचानक किंवा अनपेक्षितपणे आलेलं नाही. यामागे एक अत्यंत धोकादायक, क्रूर अजेंडा दडल्याचं दिसतं. भारतात होत असलेल्या जनगणनेमध्ये अनुसूचित जाती, जमाती, लिंगायत आणि प्रादेशिक समूहांनी स्वतःची नोंद हिंदू म्हणून करू नये यासाठी मानसिक दबाव आणि संभ्रम निर्माण करणे हाच या वक्तव्याचा मुख्य हेतू दिसतो. जर हिंदूंनी स्वतःला विखुरलेले दाखवले तर कागदावर हिंदूंची लोकसंख्या घटलेली दिसेल. हिंदूंची लोकसंख्या कमी दाखवून भारताची लोकसंख्याशास्त्रीय ओळख बदलणे आणि जागतिक स्तरावर भारताला हिंदू बहुसंख्य देश नसून अल्पसंख्याकांचा देश म्हणून सादर करणे हेच याचं षडयंत्र. सज्जाद नोमानी यांचं हे विधान म्हणजे हिंदू समाजासाठी एक वेकअप कॉल आहे. जात, प्रांत आणि भाषेच्या भिंतींमध्ये अडकून जर हिंदू समाज असाच विखुरलेला राहिला तर देशातील कट्टरतावादी शक्ती जनगणनेच्या माध्यमातून हिंदूंचं अस्तित्वच कागदावरून पुसून टाकण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. आगामी जनगणनेमध्ये कोणत्याही संभ्रमाला बळी न पडता ताठ कण्याने आणि अभिमानाने स्वतःची नोंद हिंदू म्हणून करणं हेच अशा विघटनवादी मानसिकतेला चोख आणि सणसणीत उत्तर ठरेल. जनगणनेच्या तोंडावर सज्जाद नोमानी आणि त्यांच्यासारखे अनेक विरोधक हिंदू समाजाला जाती, प्रांत आणि भाषांच्या नावावर खिळखिळे करू पाहत आहेत. त्यांच्या या विघटनवादी अजेंड्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी वेळोवेळी मांडलेली सांस्कृतिक हिंदुत्वाची भूमिका अत्यंत चोख उत्तर ठरू शकते. भारतावर प्रेम करणारा, भारतीय असल्याचा अभिमान बाळगणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे, मग त्याची उपासना पद्धती कोणतीही असो. जो या भूमीला आपली मानतो, या संस्कृतीचा आदर करतो आणि ईश्वराच्या कोणत्याही स्वरूपावर श्रद्धा ठेवतो तो सांस्कृतिक अर्थाने हिंदूच आहे, असं सरसंघचालक म्हणाले होते. सरसंघचालकांनी तर याहून पुढे जाऊन हिंदवी ख्रिस्ती आणि हिंदवी मुसलमान हेही या महान परंपरेचे अविभाज्य घटक असल्याचं ठासून सांगितलं होतं. We are all Hindus. Hindu is our national ethos, our, to use the English word, civilizational identity. In our language we say Sanskritik Ekata. Emotional integration, directive principle of our constitution says that emotion is Hindutva. Now here, first question arises. What about others? Sangha thinks there are no others. There are no minority, majority. We are one people. The DNA is the same.
And whatever we tell the world about us, world knows that we are all belonging to Bharat Mata. And we are Hindus. Those who do not call themselves Hindus are registered outside as Hinduis, those who have come from Hindus. This is a fact. So this connects us, Hindutva connects us beyond all worships, beyond all diversities. Hindu includes everyone, including Muslims and Christians, Jews and Parsis, all. But when we say Hindu, some Muslim thinks that they will lose their Islam by calling themselves Hindu. That is not true. Actually, they were called Hindu. Hindu Muslims, that was the Hindu Christians, Hindu Christians. But somehow, the thought that if we want to become one, we have to be alike. Uniformity is a must for unity, took hold. And therefore, if we are not uniform, then we are separate. That thing happened. That took root in our minds. And that is still going on. That is wrong. पण नोमानी आणि त्यांच्यासारखे नेते सातत्याने देशात अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक असा खेळ खेळून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेताना दिसत आहेत. या उलट संघ संपूर्ण समाजाला एकाच दृष्टिकोनाने पाहतो. आपली संस्कृती ही समाज केंद्रित आहे. समाजातील शेवटच्या घटकाचं कल्याण करणं हेच हिंदू संस्कृतीचं मूळ उद्दिष्ट आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातींचे बांधव, लिंगायत समाज किंवा दक्षिण भारतातील जनता यांना हिंदू धर्मापासून वेगळं दाखवण्याचा नोमानींचा प्रयत्न म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा आहे. ही सर्व श्रद्धास्थाने, पंथ आणि उपेक्षित घटक म्हणजे खऱ्या अर्थाने या हिंदू संस्कृतीचा कणा आहेत. नोमानींसारखे नेते दिल्लीत बसून ख्रिश्चन आणि मुस्लिमांना हिंदूंच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असले तरी जमिनीवरील वास्तव अगदी वेगळं आहे. नुकतेच केरळमध्ये राबवण्यात आलेल्या संघाच्या गृहसंपर्क अभियानात 1 लाखाहून अधिक मुस्लिम आणि ख्रिश्चन कुटुंबियांनी स्वयंसेवकांचं अत्यंत उत्स्फूर्त आणि प्रेमाने स्वागत केलं. हा प्रतिसाद दाखवून देतो की भारतातील सामान्य मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांनाही आता हे समजलंय की त्यांचे पूर्वज आणि संस्कृती याच भूमीशी जोडलेले आहेत. नोमानींसारख्या कट्टरतावादाचा विखारी प्रचार आता सामान्य जनतेच्या गळी उतरणार नाही हेच खरे. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.